नाराज आहेत त्यांना विचारलं समाधानी आहेत का? समाधानी आहेत का? समाधानी आहेत का? सांगल्याने निवडून होती. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेसचंच मोठं योगदान आहे. हे कोणाला आता म्हणजे इतिहासामध्ये मला जायचं नाहीये. आमचे नेते राहुलजी आणि आमचे नेत्या सोनियाजींना या तानाशा सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाची जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून आहे, या अपमानाला समजून आहे. सोनियाजींची तब्येत चांगली नसताना सुद्धा त्यांना त्या ईडीच्या ऑफिसमध्ये तासोनतास बसवून ठेवलेला आहे. हा देशातला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातली जनता विसरलेली नाही आहे. आणि म्हणून ह्या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे, आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हाच आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे. मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पानिपत करणं, त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला, कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे, केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. झुटो का सरदार असं व्याख्या दिली तर आजकाल चंद्रपूरमध्येही आपण पाहिलं की म्हणजे पुन्हा म्हणजे काँग्रेसने जो जाहीरनामा सामाजिक न्यायाचा दिला त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहेत. तर यांची पातळी किती खाली गेली हे आपल्याला पाहायला मिळते आहे. जनगणना हा या देशातल्या प्रत्येक बहुजनांचा, शोषित पीडितांचा तो अधिकार आहे. राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडली, यांच्या पोटात दुखायला गेलं, त्याला मुस्लिम लीगशी जोडायचं कारण काय? मुस्लिम लीगने या देशाला तोडलं, फाळणी केली. यांचा जो एक अजून आहे हिंदू महासभा, त्यांनी पण या देशाच्या या व्यवस्थेमध्ये फाळणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. पण मुस्लिम लीगचा उल्लेख करण्याच्या मागचा यांचा उद्देश काय? या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका नसली पाहिजे ही भाजपची मानसिकता आहे. ते काल नरेंद्र मोदींच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. आपण जे काही प्रश्न विचारताय की मतं तुमची एकमेकाला जातील का, बिलकुल जाणार. कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहेत त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेले आहेत. काल नरेंद्र मोदी सांगतात की हा नकली शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निर्माण केलेला हा जो शिवसेना आहे त्याच शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचं आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून, सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेला जे तोडलं गेलं, राष्ट्रवादीला तोडलं गेलं, हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे ओरिजिनल कार्यकर्ते हे विसरणार नाहीये. त्यामुळे मत ट्रान्सफरचा हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला हे कुठलाही नाही. तीनही पक्षाचे कार्यकर्ते आणि खाली नेते हे जॉईंटली ही लढाई लढतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकून येतील अशी परिस्थिती आहे. आज पहिल्या फेजमध्ये ज्या 5 लोकसभेच्या निवडणुका होतात त्या 5ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार अशी परिस्थिती आज विदर्भामध्ये आहे. 30 लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे, जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. काल जर तिथं पैसे देऊन लोक आणली चंद्रपूरला, लोक नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं, लोक उठून चालली होती. ठीक आहे, आपले कॅमेरे तिकडे फिरत नाही, तो भाग वेगळा आहे. पण मी तुम्हाला सांगतो की कालची जी परिस्थिती पाहिली आणि मोदींजींचं जे रटाळ भाषण जे आहे, कायम काँग्रेसला शिवा देणं, मुस्लिमांना शिवा देणं, विभाजनाची वृत्ती ठेवणं, जनतेला काय देणार आहे तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, त्याच्यावर का नाही बोलले? महागाईवर का नाही बोलले? बेरोजगारीवर का नाही बोलले? गरिबांबद्दल का नाही बोलले? ते प्रश्न त्यांचा विषय नाही. आज देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून जे काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत आणि यांचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी मत मागतात.
कशासाठी? नरेंद्र यांचे सगळे संपलं यांचं काम, ते नरेंद्र मोदीला मतदान करा असं भाषण राज्यातले नेते आणि त्यांचे उमेदवार करतात आहे. जसं अल्लाह के नाम से दे दे बाबा असं वाला जे आहे ना मंत्र, तसंच परिस्थिती चाललेली आहे. पण नरेंद्र मोदींसाठी कशाला, त्यांना मत कशाला लोक करतील महाराष्ट्रात? शेतकरी सुखी नाही, बेरोजगार सुखी नाही, गरीब नाही, कोणी सुखी नाही. कशाला नरेंद्र मोदीला लोक मत मारतील? त्याच्यामुळे ही परिस्थिती भाजपची झालेली आहे. आणि खरं तर आम्हाला आमचं संविधान आणि लोकशाही आमच्यासाठी महत्वाची आहे. त्यासाठी आम्ही ही लढाई आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज जी काही परिस्थिती आहे, लोकांनी ते मानस केलेलं आहे. मतविभाजनाचे राजकारण जे बीजेपी करते आहे त्यालाही यावेळेस पूर्णविराम लागणार आहे. हे तुम्हाला निकालाच्या निर्णयामध्ये पाहायला मिळणार.